मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही खूप छान आणि मस्त असाल. सगळे ब्लॉगला तुम्ही एवढं प्रेम देता त्यासाठी थँक्यू आणि स्वागत आहे तुमचं वॉच विथ रितूच्या या चॅनलमध्ये. तुम्हाला माहिती असेल की माझी आता स्टुडिओ बनत आहे. त्याचा टूर पण लवकरच येणार आहे, स्टुडिओ टूर. पण मी काही गोष्टी मागवल्या आहेत ऑनलाईन माझ्या स्टुडिओसाठी अजून थोडंफार एस्थेटिक बनवायला. तर त्याच्यामध्येच मी मिशोवरून मागवलेला हा लॅम्प जो अजून मी अनबॉक्स नाही केला आहे, जो तुमच्यासमोर मी अनबॉक्स करणार आहे आत्ता आणि असेंबलसुद्धा करणार आहे. इथे मी इमेज देते. मी असं काहीतरी मागवलं आहे लॅम्प. आता बघूया ह्याच्यामध्ये काय आलं आहे आणि कुठे मी कसं काय ह्याला ठेवणार आहे ते तुम्हाला स्टुडिओ टूरमध्येच दिसणार आहे. तर आत्ता सध्याला मी अनबॉक्स करत आहे आणि तुम्हाला असेंबल करून दाखवते कसा काय प्रोडक्ट आलेला आहे. तो माझ्यापेक्षा जास्त मोठा वाटतोय, मी लहान वाटते पार्सल पुढे. आपण याला अनबॉक्स करूया आणि मी भरपूर साऱ्या गोष्टी मागवलेल्या आहेत त्या तुम्हाला मी दाखवणार आहेच ऑफकोर्स. आणि आम्ही सोफासुद्धा मागवला होता, तो सुद्धा आलेला आहे. तो तुम्हाला स्टुडिओ टूरमध्येच दिसेल. आणि हा काय स्वस्त आहे, काहीतरी मी 1300ला मागवलेला आहे मिशोवरनं. आपण बघूया काय आलं आहे नक्की. मी फर्स्ट टाईम कोणती तरी एवढी मोठी गोष्ट मागवलेली आहे. ह्याला ओपन करूया. असं बाजूला ठेवते आणि मी तुम्हाला दिसेल की काय काय आहे ह्याच्यामध्ये. पहिल्यांदा तर हा बॉक्स आलेला आहे, मला काय काढायला जमत नाही आहे. अजून एक बॉक्स आलेला आहे ह्याच्यामध्ये. आणि हा टेबल आणि काय याच्यामध्ये काही नाही आहे, एवढा मोठा बॉक्स. हा त्याचा स्टँड आहे आणि हा वुडनचा आलेला आहे. मला असं वाटलं मेटलचा येईल, एवढा स्वस्तात घेतो तो वुडनचा भेटत नाही लवकर, पण क्वालिटी चांगली आली आहे. आता याला असेंबल करून बघू. सगळ्यात पहिला बघूया की ह्याच्यामध्ये काय काय आहे ते. म्हणजे जसा दाखवतात तसं नसतो, आपल्याला असेंबल करावा लागतो. हे लॅम्प शेड आलेला आहे, बघू शकता. मस्त आहे, मोठा आहे आणि त्याच्यासोबतच बल्ब आलेला आहे आपल्याला. इथे काय अटॅचमेंट्स आहेत असं वाटतंय. त्याच्यामध्ये स्क्रू सुद्धा दिलेले आहेत. थोडंसं झूम कर. त्या बल्बमध्ये आपल्याला थोडेसे स्क्रू सुद्धा भेटलेले आहेत इथे. आणि हा असा एकदम मोठा मस्त वाटणार आहे मला असं वाटतंय. मला असेंबल करून पण दाखवेल मी. आपण ओपन करूया, नीट बघूया काय काय आहे. असे 3 स्टँड आहेत, म्हणजे हा यूज आहे, मोठा आहे. माझ्या हाईटपेक्षा तरी मोठा असेल मे बी. मला दाखवते. आणि जर तुम्ही कधी असा लॅम्प मागवलेला असेल तर नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुमचा रिव्ह्यू काय होता जेव्हा तुम्ही हा लॅम्प मागवला तेव्हा. मी तर पहिल्यांदा असं लॅम्प वगैरे मागवला आहे. इथे आपल्याला प्लग देखील आलेला आहे त्याचा आणि इथे अटॅचमेंट्स आहेत काही, ते तुम्हाला मी खोलून दाखवते. प्लस मिशोवरनं मी भरपूर काय काय मागवत असतेच. म्हणजे थोडेफार कपडे मी मिशोवरनं मागवते जे चांगले येतात. पहिल्यांदा मी अशा कायमध्ये इन्व्हेस्ट केलेला आहे की चांगलं येईल करून. बरोबर, जे आपल्याला एक मिनटं, हे तुम्हाला पहिला काढून दाखवते मी, बघू शकता. हे बघा, हे असे 3 स्टँड आलेले आहेत, म्हणजे एकाच्या एक वर ठेवायचा. आणि इथे आपल्याला बल्ब सोबत जे स्क्रू भेटलेले आहेत ते ह्याच्यासाठी भेटलेले आहेत असं वाटतंय. स्क्रूज भेटलेले आहेत आपल्याला ते ह्याला अटॅच करण्यासाठी, बिकॉज इथे होल आहेत आजूबाजूला दिलेले. हे एकावर एक असे ठेवून त्यांना स्क्रूनी फिटिंग करायचं आहे. आणि हे आपण असंच असेंबल करून बघू पहिला कसं वाटतंय. म्हणजे भरपूर मोठा आहे हा, म्हणजे किती फुटी असेल हा. मी उभी राहते आणि तुम्हाला दाखवते. आणि हा असा
इथे बघू शकता हा असा काहीतरी दिसणार आहे. आपण पूर्ण असेंबलच केला नाही आहे, मी फक्त लावून दाखवलं आहे तुम्हाला की माझ्या हाईटच्या फक्त थोडासाच हे आहे. म्हणजे मी 5 फूट आहे, तर हा असेल काहीतरी 4-4.5 फूटपर्यंत मे बी. आणि ह्याला आता आपण नीट असेंबल करू. आणि असं खूप छान वाटतं, म्हणजे असं प्रिंट्रेसी वाईब देतोय थोडाफार. आणि हा रंग देखील मला आवडला आहे. आणि जर तुम्हाला हा असा रंग नसेल आवडला तर तुम्ही पेंट पण करू शकता, बिकॉज हे वुडन आहे. सो ह्याला काही म्हणजे ह्याला काही फरक नाही पडणार आहे थोडाफार. आणि इथे नट्स दिलेले आहेत. आता नट्स लावताना जास्त मेहनत असते, कारण की का तुम्हाला सांगते. आता इथे जे आपल्याला होल दिलेला आहे मी तुम्हाला दाखवते. सो इथे जे आपल्याला होल दिलेले असतात ते इथे सुद्धा दिलेले असतात. फक्त हे मॅच व्हायला पाहिजे आता दोन्ही होल, नाही तर मग प्रॉब्लेम होईल. सो क्वालिटी तर चांगली आली आहे 1000 रुपयाच्या हिशोबाने, म्हणजे 1300 रुपयाच्या हिशोबाने क्वालिटी मस्त आलेली आहे. आणि असा लॅम्प जर आपण बाहेर वगैरे घ्यायला गेलो तर मग तो 5000-6000ला आपल्याला भेटतो. पण इथे फक्त आपल्याला 1000 रुपयामध्ये भेटलं, म्हणजे 1300 रुपयामध्ये भेटलेला आहे. फिनिशिंग एवढी काय चांगली नाही आहे, पण जर आपण स्वतःहून पेंट वगैरे केलं सो फिनिशिंग खूप चांगली येईल ह्याची. इथे सुद्धा कलर नाही आहे याला, इथे बघू शकता. इथे आतमध्ये कलर नाही आहे, इथे सुद्धा कलर नाही दिला आहे. सो थोडंफार फिनिशिंग आपण जर केलं तर भरपूर छान. म्हणजे आता मी हा 1300 रुपयाला घेतला आहे. मी जर 200 रुपये ह्याच्यावर खर्च केलं तरी 1500मध्ये एवढा चांगला लॅम्प आपल्याला भेटतो आहे, ते पण खूप अफोर्डेबल प्राईजमध्ये. तर मला बेस्ट वर्थ इट वाटतो आहे. आणि पिंटरेस्टही पण वाटतो आहे. आणि रूममध्ये म्हणजे स्टुडिओमध्ये ठेवायला पण भरपूर छान वाटणार आहे. सो चला आपण ह्याला आता असेंबल करूया पुन्हा. सो ह्याला आपण असेंबल करून घेऊया. आता मी ह्याच्यावर ठेवते आणि परफेक्ट असं लावून घेत आहे. ते थोडंफार म्हणजे आता स्वस्त आहे सो थोडंफार फिनिशिंग नाही आहे, बट ठीक आहे. इथे बघू शकता. आता मी हा जो नट आहे तो इथे लावते. फायनली असेंबल झालेला आहे. आणि हा थोडासा हलतोय पण इट्स ओके, ठीक आहे. हे काढायचं होतं वाटतं, ह्याच्यातलं प्लॅस्टिक आहे ते वर. अच्छा, ते काढायचं आहे. सो मी आता तुम्हाला चालू करून दाखवते, बघूया चालू आहे की नाही. एवढं मेहनत केली, असेंबल केलं. सो चालू आहे की नाही बघूया. सो इथे मी 1 2 3. कसा वाटतोय गाईस? किती मस्त वाटतोय ना, किती मस्त वाटतोय ना. एक नंबर. मला तर भरपूर आवडला. म्हणजे 1000 रुपयामध्ये असं काही नाही तुम्हाला भेटू शकत गाईस. मी तर अनबिलिव्हेबल, मला तर वाटत नव्हतं की हे येईल असं म्हणून. जसं पिक्चरमध्ये दाखवलं तसं सेम. सो बघू शकता किती मस्त लॅम्प वाटतो आहे. आणि हा रात्रीच्या वेळेला तर भरपूर छान वाटेल. आता दिवसा आहे तर त्यामुळे. आणि मी ह्याच्यावरचं हे प्लॅस्टिक आहे ते पण नाही काढलेलं आहे. सो बघू शकता तुम्ही किती मस्त असा लॅम्प आलेला आहे, जो मी ठेवणार आहे माझ्या स्टुडिओमध्ये. सो स्टुडिओचा टूर तर लवकरच येणार आहे. पण लॅम्प कसा वाटला हेच कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर गाईज, आता तुम्हाला वाटत असेल की माझ्यापेक्षा पण मोठा हे नक्की काय आहे. सो हा मी मागवलेला आहे माझ्या स्टुडिओसाठी आरसा. म्हणजे माझं ड्रीम होतं की मी जेव्हा पण स्टुडिओ करेल तेव्हा हा मोठा आरसा मला पाहिजेच आहे, कारण की ज्याच्यामध्ये मी फुल अशी दिसेल आणि खूप छान वगैरे. सो मला हा आरसा खूप दिवसापासून मागवायचा होता. म्हणजे हा पर्टिक्युलर आरसा नाही, असा मोठा आरसा, म्हणजे माझ्यापेक्षा पण मोठा, ज्याच्यामध्ये मी अख्खी दिसो अशी. आणि ते ड्रीम माझं कंप्लीट झालेलं आहे. सो मी हा ॲमेझॉनवरून मागवलेला आहे. तर ह्याला करूया अनबॉक्स अजून. आणि हा मी मागवलेला आहे 3500मध्ये. सो चला अनबॉक्स करूया आणि तुम्हाला दाखवते आरसा कसा आला आहे आणि कसा नाही तो. चला. तर हा जो आरसा आहे गाईज, ह्याला शोधायला ना मला खरंच खूप दिवस लागले, कारण की आम्ही भरपूर ठिकाणी हा आरसा बघितला होता, पण सगळ्याकडे अफोर्डेबल रेंजमध्ये नाही. एकदम एक्सपेन्सिव्ह 10,000चा 15,000चा असा हा आरसा होता, एवढा मोठा.
आणि मी बोलले आता स्टार्टिंगच आहे, सो एवढी इन्व्हेस्टमेंट बरी नाही आहे. तर त्यापेक्षा मग मी गेले आपल्या सगळ्यांच्या ॲमेझॉनवर शोधला आणि ॲमेझॉनवर मला हा फक्त 3,500ला भेटला, म्हणून मी लगेच बाय केला. सो बघूया कसा आला आहे काय वगैरे. ह्याच्यासाठी मला लागणारे हेल्प मी बोलवते आता माझ्या सासू मम्मीला. सो चला बघूया कसा काय आहे तो. पहिला अनबॉक्सिंग मी केला, आता दुसरा अनबॉक्सिंग करणार आहात मम्मी. सो चला या करूया अनबॉक्सिंग. या मम्मी. इथून 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 करा ना अशी. हां. सो आपण आता ओपन करतोय हा, कारण की थोडीशी भीती वाटते, काचेची गोष्ट आहे, फुटली वगैरे तर त्यामुळे आरामात ओपन करत आहे. तर ह्याला आता आपण इथून ओपन करतोय, पण निघत नाही आहे. एवढा मोठा थर्माकॉल आला आहे त्याच्यासोबतच. आणि फ्रेम आलेली आहे. ही फ्रेम कसली आहे मम्मी? ही फ्रेम पकडा. फ्रेम पकडली तुम्ही? हां, एक मिनिट. सो इकडचं आपण थर्माकॉल काढूया. हा घ्या मम्मी. आणि आपण करतोय आता इथून ओपन. तुटलेला आलाय कोणाला? हे मिररचं असंच येतो है ना, छान आहे. आरसा वगैरे मस्त आहे. लुकिंग चांगलं आहे. रिच वाटतोय. असा व्हाईटमध्येच मागवला मी. अशी व्हाईट फ्रेममध्ये छान. आणि त्याची नोटबुक दिली तिथे. आता आरसा तुटलेला आला आहे. तर आता ह्याला आपण रिटर्न करूया आणि बघूया की रिटर्नमध्ये आपल्याला काय भेटतंय परत. आणि माझा कॅमेरासुद्धा दिसत असेल तिथे लावलेला. पण आता ठीक आहे, आरसा तसा छान आहे, फक्त तो ट्रान्सपोर्टमध्ये तुटला आहे. त्यांची पण चुकी नाही आहे, नाजूक गोष्ट आहे, तुटू शकते. सो एवढं काही नाही, फक्त आम्ही रिटर्न करणार आहोत आणि मग दुसरा घेऊ. जेव्हा दुसरा घेऊ तुम्हाला नक्कीच सांगेल. सो तवच तुम्ही व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. जेव्हा अजून एक मोठावाला मी जेव्हा घेईल आरसा, तेव्हा नक्कीच व्हिडिओ काढून तुम्हाला सांगेल आणि दाखवेलसुद्धा. सो आजसाठी एवढंच. आणि हा आरसा बघून माझा तर मूड ऑफ झाला आहे, पण आता बघूया ह्याच्यावर काय तोडगा निघतो ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दिसेलच. सो चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.